नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं। हरे कृष्ण। हे संपलं नाही अजून? हो। श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपामूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत अध्याय दुसरा, तिसरा कर्मयोग। आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 8। नियतं कुरु कर्म त्वं कर्म जायो ह्यकर्मणः शरीर यात्रापि च तेन चते न प्रसिद्धेद्य कर्मणः। नियतं कुरु कर्म त्वं कर्म जायो ह्यकर्मणः शरीर यात्रापि च ते न प्रसिद्धेद्य कर्मणः। नियतं कुरु कर्म त्वं कर्म जायो ह्यकर्मणः शरीर यात्रापि च ते न प्रसिद्धेद्य कर्मणः। नियतं नियत, कुरु कर, कर्म कर्म, त्वं तू, कर्म कर्म, जायः चांगले किंवा श्रेष्ठ, ही निश्चितच, अकर्मणः कर्म न करण्यापेक्षा, शरीर शारीरिक, यात्रा पालन किंवा निर्वाह करणे, मेंटेनन्स, अपि जरी, च सुद्धा, ते तुझी, न कधीच नाही, प्रसिद्धेत सिद्ध होणार, अकर्मणः कर्मा वाचून। भाषांतर आहे, तुझे नियत कर्म तू कर, कारण नियत कर्म करणे हे कर्म न करण्यापेक्षा श्रेष्ठ आहे। कर्म केल्या वाचून मनुष्य आपल्या शरीराचाही निर्वाह करू शकत नाही। प्रभुपाद बऱ्याचदा नियतम कुरु कर्म त्वम हा रेफरन्स देतात बऱ्याच आपल्या प्रवचनांमध्ये। नियत कर्म,
नियत कर्मचा अर्थ असतो नेमून दिलेलं, शास्त्रामध्ये लिहून ठेवलेलं कर्म, त्याला म्हणतात नियत कर्म. आपल्या गुणांप्रमाणे आपल्यासाठी शास्त्रामध्ये दिलेलं कर्म, हे करणं चांगलं असतं कधीही, काम न करण्यापेक्षा. भले तुम्ही तुमच्या इंद्रिय तृप्तीसाठी करा, खरं ते करणं चांगलं असतं, काम न करता बसण्यापेक्षा. व्हेरी इम्पॉर्टंट. आजचा हा जो श्लोक आहे तो सगळ्यांसाठी खूप महत्वाचा आहे. नियतम कुरु कर्मत्वम, तुझं नियत कर्म तू केलंच पाहिजे. कर्म या हो हे कर्म ना, कारण कर्म करणे हे कर्म न करण्यापेक्षा कधीही श्रेष्ठ आहे. कर्म केल्या वाचून मनुष्य आपल्या शरीराचाही निर्वाह करू शकत नाही. शरीर यात्रा पिचते सिद्धे कर्म. या शरीराला टिकवून ठेवायचं असेल तर काही ना काहीतरी काम हे करावंच लागतं. कोणीही न काम करता बसू शकत नाही, ऑलरेडी मागच्या श्लोकामध्ये सांगितलं. कालच्या 2 श्लोकाचा तात्पर्य होता, काल जे आपण 2 श्लोक वाचले 6 आणि 7, त्याचा तात्पर्य असा होता की जो कर्म न करता इंद्रियांना कंट्रोल केल्याचा दिखावा करतो तो ढोंगी असतो, त्यापेक्षा कर्म करणारा बरा. मनाद्वारे इंद्रियांना कंट्रोल करून भगवंतांसाठी कर्म करणारा, म्हणजे त्याला कर्मयोगी म्हणतात, तो त्याहीपेक्षा बरा, श्रेष्ठ. त्यामुळे हे अर्जुन, तू आपले नियत कर्म कर, नसेल तर तुला पाप लागणार आहे. अर्जुनाचा प्रश्न होता पहिल्या अध्यायामध्ये की माझ्याकडून हे तुम्ही घोर पाप करून घेताय, घोर काम करून घेताय, या सगळ्यांना मारणे, या सगळ्यांना मारल्यामुळे मला खूप मोठं पाप लागेल. महत् पापम अर्जुन म्हणतो. भगवंत त्याला उलट सांगतात, काम नाही केलं असतं तुला पाप लागणार, आणि नेमून दिलेलं काम नाही केलं तरी पाप लागणार. त्यामुळे तुझं नेमून दिलेलं काम आहे युद्ध करणे, क्षत्रियाचं काम आहे जनतेच्या रक्षणासाठी, धर्माच्या रक्षणासाठी युद्ध करणे. मग पुढे कोण आहे तू बघायचं नाही. ते जर तू नाही केलं तर तुला नक्की पाप लागणार. मग तू बसून राहा किंवा दुसरं काहीतरी काम कर, काही फरक पडत नाही. तात्पर्य, असे पुष्कळ भोंदू योगी आहेत जे स्वतः उच्च कुलीन असल्याचे दर्शवितात. प्रभुपादांनी हे जे पुस्तकं लिहिलेली ती सगळी इंग्लिश मध्ये लिहिलेली, आणि विशेष करून वेस्टर्न पाश्चात्य देशातल्या लोकांना उद्देशून लिहिलेली. परंतु तसं बघायला गेलं तर आपल्याला हे जास्त उद्देशून लिहिल्यासारखं वाटतंय. असे पुष्कळ भोंदू योगी आहेत. पाश्चात्य देशात पण होते तेव्हा, ऍक्च्युली या भारतातूनच जायचे तिकडे आणि तिकडे पैसा कमवायचे. योगी विक्रम तेव्हा खूप फेमस होता. त्यानंतर आचार्य ओशो, रजनीश वगैरे वगैरे बरेच लोक तिथे जायचे, योगाच्या नावाखाली लुटायचे लोकांना. जे स्वतः उच्च कुलीन असल्याचे दर्शवितात, दाखवतात. आध्यात्मिक जीवनातील प्रगतीकरिता आपण सर्वस्वाचा त्याग केल्याचा दिखावा करणारे अनेक मोठे मोठे व्यावसायिकही आहेत. आध्यात्मिक जीवनातील प्रगती करता आपण सर्वस्वाचा त्याग केल्याचा दिखावा करणारे देखील खूप जण आहेत. भावभक्ती म्हणायचे याला. म्हणून प्रभुपाद नेहमी आपल्याला वॉर्निंग देतात, भावभक्तीच्या स्टेजला जाण्यापूर्वी तुम्ही शुद्ध झालं पाहिजे, तुमचं आचरण पूर्णपणे बदललेलं असलं पाहिजे, प्रत्येक गोष्टीचा त्याग केलेला असला पाहिजे, मग आपण भावभक्तीच्या स्टेजला जाऊ शकतो. नसेल तर मग दिखावा असतो. अर्जुनानेही मिथ्याचारी व्हावे अशी श्रीकृष्णांची इच्छा नव्हती. मिथ्याचारी म्हणजे काल वाचला आपण,
इंद्रियार्थान विमूढ आत्मा मिथ्याचार स उच्यते. जो कर्मेंद्रिय संयमित करतो परंतु ज्याचे मन इंद्रिय विषयांचे चिंतन करीत आहे तो निश्चितपणे स्वतःची फसवणूक करतो आणि अशा मनुष्याला मिथ्याचारी म्हटले जाते. मनातून अजून गेलेलं नाहीये, वर आपण फक्त इंद्रियांना कंट्रोल करण्याचा दिखावा करतोय. अर्जुनाने असा मिथ्याचारी व्हावा असं भगवंतांना वाटत नव्हतं. अर्जुन भगवंतांचा मित्र होता. याउलट श्रीकृष्णांची इच्छा होती की अर्जुनाने क्षत्रियांसाठी सांगण्यात आलेले नियत कर्म करावे. नियत म्हणजे नेमून दिलेले. अर्जुन हा एक गृहस्थ आणि सेनापती होता, म्हणून त्याने गृहस्थ व सेनापती राहूनच क्षत्रियांसाठी सांगण्यात आलेल्या धार्मिक कर्तव्यांचे पालन करणे हे त्याच्यासाठी हितकारक होते. जसं कालच्या शेवटच्या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये आपण चर्चा केली. प्रभुपाद समजावून सांगतात की वर्णाश्रमामध्ये स्थित होऊनच आपण काम केलं पाहिजे. उगी दुसऱ्याच्या वर्णाचा किंवा दुसऱ्या आश्रमाचा दिखावा करण्यात काय अर्थ नसतो. गृहस्थ आणि विशेष करून कलियुगामध्ये गृहस्थ लोकांनाच जास्त प्राधान्य देण्यात येतं, कारण कलियुगामध्ये नियम बंधनं पाळणे खूप कठीण जाणार आहे. आपली मन कंट्रोलमध्ये नाहीत. ब्रह्मचार्याचं नियमितपणे पालन करणे, संन्यास आश्रमाचे नियम तर अतिशय कठोर असतात. संन्यास आश्रमाचा मेन नियम असतो तो म्हणजे स्त्रीकडे ढुंकूनही पाहिलं नसलं पाहिजे. बोलायची लांबची गोष्ट, बोललं पण नसलं पाहिजे. एकांतात तर कधीच बोललं नसलं पाहिजे. डझंट मॅटर तुमच्या मनात काय आहे की नाही, लिटरली काही फरक पडत नाही त्याचे. सगळ्या आचार्यांनी याचं पालन करा. आजकालचे संन्यासी करत नाहीत दुर्दैवाने, कारण हे कठीण आहे, हो की नाही. मग गृहस्थ आश्रमामध्ये राहून भगवंतांची सेवा करू शकत नाही का आपण? 100% करू शकतो. अर्जुन गृहस्थ आश्रमी होता आणि ब्राह्मण पण नव्हता. जनरली ब्राह्मण लोक आपल्याला सांगतात की ब्राह्मणालाच फक्त अधिकार आहे भगवद्गीता वाचन श्रवण करण्याचा, समजावून घ्यायचा. नो, सगळ्यांना अधिकार आहे. स्वतः भगवंत म्हणतात भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये, सगळ्यांना अधिकार आहे. किती खालच्या समाजातला, खालच्या थरातला, खालच्या योनीतला व्यक्ती असो, सगळ्यांना अधिकार आहे. अर्जुन हा गृहस्थ होता आणि त्या गृहस्थ अवस्थेमध्येच राहून त्याच्या गुणाप्रमाणे त्याला जे नेमून काम दिलेलं आहे ते त्याने काम केलं पाहिजे. बस, हे केलंच पाहिजे आपण सर्वांनी. जसं आपण नेहमी चर्चा करतो की दुसऱ्याच्या गुणाचं काम केलं किंवा शास्त्रामध्ये जे दिलेलं नाहीये ते काम केलं तर पाप लागतं, बरोबर आहे ना. त्याला पाप कर्म म्हणतात, विकर्म म्हणतात. तसंच काम न करता बसून राहणे हे त्याच्याही पेक्षा मोठं पाप आहे, कारण तमोगुणी माणूसच तसा करतो. त्यापेक्षा आपल्या गुणाप्रमाणे आपलं कर्म आपण केलं पाहिजे. आणि तेच हळूहळू भगवंतांच्या सेवेमध्ये कसं केलं पाहिजे हे शिकणे म्हणजेच भक्ती आहे. बस, वेगळं काही करायचं नाही. बऱ्याचदा प्रभुपादी लिहितात वेगळं काही आपल्याला करायचं नाही, वेगळं काही आपल्याला करायचं नाही. याचा आपण चुकीचा अर्थ काढतो. आपल्याला वाटतं जे आपण सध्या करतोय ते करत राहायचं. नो. काल एक वाक्य वाचलं आपण, हो की नाही. संपूर्ण वर्णाश्रम पद्धतीची व्यवस्थाच अशा रीतीने करण्यात आली आहे की ज्या योगे आपण विष्णूची प्राप्ती करू शकू. वर्णाश्रमाप्रमाणेच काम केलं पाहिजे. वर्णाश्रमाच्या बाहेरचं पण केलं नसलं पाहिजे आणि दुसऱ्या वर्णाचं पण केलं नसलं पाहिजे. दुसऱ्या वर्णाचं केलं नसलं पाहिजे हे 18व्या अध्यायात भगवंत स्वतः सांगणार आहे, अक्षरशः निक्षून सांगणार आहेत. ऍब्सोल्युटली केलं नसलं पाहिजे. जरी तुम्हाला सक्सेसफुली करता आलं तरी केलं नसलं पाहिजे. त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे की पहिल्यांदा हे जाणणे की मी कोणत्या गुणामध्ये आहे, कोणत्या वर्णामध्ये आहे आणि त्या गुणाप्रमाणे वर्णाप्रमाणे सध्या मी काय परफेक्टली करू शकतो.
आणि तेच मी मग भगवंतांच्या सेवेमध्ये परफेक्टली कसं काय करू शकतो. या 2 स्टेप्स मध्ये आपण पूर्णपणे शुद्ध भक्त होतो. तर अर्जुनला डायरेक्टली ते सांगण्यात आलेलं आहे. क्षत्रिय धर्म हा तुझा धर्म आहे, कर्तव्य आहे, आणि ते तू करायलाच पाहिजे. नाही केलंस तर तुला पाप लागणार. अशा प्रकारचे कर्तव्य पालन भौतिकवादी मनुष्याचे हृदय क्रमशः शुद्ध करून त्याची भौतिक दोषातून मुक्तता करते. वर्णाश्रमामध्ये स्थित होऊन आपण वर्णाश्रमाप्रमाणे काम करत गेलो, भले तुम्ही तुमच्यासाठी करा, परंतु तेच केलं पाहिजे. परंतु हे वर्णाश्रमाची कामं आणि वर्णाश्रमाचे नियम, प्रत्येक वर्णाला, प्रत्येक आश्रमाला काही नियम आणि बंधन आहे शास्त्रामध्ये दिलेले आहेत. भगवद्गीतेत पण सांगणार आहेत भगवंत आपल्याला, आणि भागवतम मध्ये वगैरे एकदम डिटेल मध्ये दिलेलं आहे. हे असे नियम आणि बंधन घातलेली असतात की जेणेकरून तुम्ही पाप कर्म कमी कमी करत जाल, करणारच नाही अजिबात, आणि हळूहळू भगवंतांबद्दलची आसक्ती, भगवत सेवा तुमची वाढत जाईल. म्हणून याला सिस्टमॅटिक प्रोग्राम आहे हा. तुम्हाला जर उद्या एखाद्या फील्डमध्ये करिअर करायचं असेल तर तुम्ही त्याचा सिस्टमॅटिक कोर्स करता. बऱ्याचदा मी ओव्हर कॉन्फिडेंटली सांगत असतो की कशाला कोर्स करायची गरज आहे, युट्यूबवरती सगळं माहिती मिळते आपल्याला. पण हे सगळं पसरलेलं असतं इकडे तिकडे. एखादी गोष्ट आपल्याला शिकायची असेल, स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग कसं करायचंय, करू नका तुम्ही, मी सांगतोय. त्याचं आपल्याला सिस्टमॅटिकली कोणतरी ज्ञान देणारा असला पाहिजे. गिटार शिकायचं आहे, हार्मोनियम शिकायचं आहे, तबला शिकायचं आहे, हो की नाही? ते का सिस्टमॅटिकली का केलेलं असतं? कारण तुमच्या हातातून चुका होणार नाहीत आणि हळूहळू तुम्ही प्रगती करत जा. तसंच वर्णाश्रम ही सिस्टीम भगवंतांनी अशा पद्धतीने बनवलेलीच आहे, अशा पद्धतीने की त्याच्यामध्ये तुम्ही जर राहिला तर तुमच्या हातातून चुका होणार नाही. हळूहळू तुम्ही प्रगतीच करत जा. फक्त वर्णाश्रमामध्ये यायचं आहे आपल्याला. क्रमशः शुद्ध करून त्याची भौतिक दोषातून मुक्तता करते. उदरनिर्वाह करिता तथाकथित त्याग करण्याला भगवंतांनी तसेच कोणत्याही शास्त्रानेही कधीच मान्यता दिली नाही. उदरनिर्वाह करिता तथाकथित त्याग करण्याला म्हणजे काय? हे शरीर चालवण्यासाठी काही ना काहीतरी काम तुम्हाला करायलाच लागणार आहे, हो की नाही? त्याच्याशिवाय शरीर कसं चालणार? आणि या शरीराशी तुम्ही बरंच काही अजून जोडलेलं आहे. पत्नी आहे, मुलं आहेत, घरदार आहे, हो की नाही? आई वडिलांची जबाबदारी आहे, अशा बऱ्याच गोष्टी असतात. मग एखादा व्यक्ती म्हणाला अर्जुनासारखा, मी काहीच काम करणार नाही उद्यापासून, कारण काम केल्याने मी त्याच्यामध्ये अडकतो, असं नाही म्हणून चालणार. मग तुम्ही जिवंतच राहू शकत नाही, तुमच्यावर डिपेंडेंट असणारे जिवंत राहू शकत नाही. काम हे करावंच लागतं. मग उदरनिर्वाह करतात, कामाचा त्याग करून लोक काय करतात? दुसऱ्याकडून पैसे घुसणे घे, कर्ज काढ, मागून खा. हे खूप मोठं पाप आहे. भगवंतांनी ही तुम्हाला बॉडी दिली ऍक्च्युली कष्ट करून खायला. कामाचा त्याग करणे हे कुठेही दिलेलं नाहीये. भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायात तर भगवंत स्ट्रिक्टली सांगतात, कामाचा त्याग कोणीही केला नसला पाहिजे. ऍब्सोल्युटली कोणीही केला नसला पाहिजे. जे तमोगुणी असतात ते कामाचा त्याग करतात, जे रजोगुणी असतात ते पण कधी कधी कामाचा त्याग करतात, वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये. रजोगुणी व्यक्तीला त्यातला कष्ट सहन होत नाही म्हणून तो त्याग करतो. तमोगुणी व्यक्ती मोहित होतो, भ्रमित होतो आणि त्याग करतो. दोन्ही पण अलाउड नाहीये. सत्वगुणी व्यक्ती मात्र कर्माचा त्याग करत नाही. तो शुभ अशुभ, फायदा तोटा न बघता कर्म करतो. उदरनिर्वाह करता कर्माचा त्याग करणे भगवंतांनी तसेच कोणत्याही शास्त्राने कधीच मान्यता त्याला दिलेली नाहीये. इट इज कंडेम्ड. कंडेम्ड म्हणजे त्याचा निषेध करण्यात आलेला आहे शास्त्रामध्ये, काम न करण्याचा.
सरते शेवटी प्रत्येकाला आत्मा आणि शरीर एकत्र ठेवण्यासाठी काहीतरी कर्म करावेच लागते. नसेल तर आत्मा शरीरात राहणारच नाही, कारण आपण जिवंतच राहणार नाही. जिवंत असल्याचं मेन लक्षण आहे ते म्हणजे अंग हलत राहिलं पाहिजे. एक्सक्यूज मी. त्यामुळे भगवद्गीतेमध्ये, श्रीमद भागवतम मध्ये बऱ्याच ठिकाणी हे सांगितलेलं आहे की शरीर आणि आत्मा एकत्र ठेवण्यासाठी जेवढं लागतंय तेवढंच केलं पाहिजे माणसाने. त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा काही केलं नसलं पाहिजे. आता सध्या काय होतंय, तमोगुणामधला कर्मच करत नाही, त्याग करून टाकतो, आणि रजोगुणामधला एक्स्ट्रा करत बसतो, अति 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 करत बसतो. आणि दोघेही नियत कर्म करत नाहीत सध्या कलियुगामध्ये. कलियुगामध्ये कुणीच नियत कर्म करत नाही ऍक्च्युली. शेतकरी पण करत नाही स्वतः, आहेत काहीतरी. वा, शेतीचा जेव्हा बिझनेस करतो आपण तेव्हा त्याला शेती म्हणतच नाही, तो पण जातो भरकटत रजोगुणामध्ये. एनिवे, या अध्यायातला मुद्दा असा आहे की कर्म हे करावंच लागतं. विशेष करून शरीराला टिकवून ठेवण्यासाठी तरी कर्म हे करावंच लागतं. जसं मी काल सांगत होतो की जरी तुम्ही ठरवलं काही करायचं नाही तरी जिवंत तर राहायला लागेल. जिवंत राहण्यासाठी तोंड तरी हलवावंच लागतं. जरी कोणी येऊन तुम्हाला भरवलं तरी तोंड तरी तुम्हालाच हलवावं लागतं. तुम्हाला हात दोन्ही जबडे धरून कोणी तुमचं अन्न चावून देणार नाही. काही ना काहीतरी करावंच लागतं. आणि जरी इंद्रिय बंद असली तरी मन चालूच असतं. मन बंद झालं म्हणजे शरीर संपलं. त्यामुळे सरते शेवटी म्हणजे ऍट द एंड ऑफ द डे आत्मा आणि शरीर एकत्र ठेवण्यासाठी काहीतरी कर्म हे करावेच लागते. भौतिक प्रवृत्तींपासून शुद्धीकरण झाल्या वाचून लहरी खातर कर्मत्याग करणे उचित नाही. परत एकदा प्रभुपाद आपल्याला संन्यासांबद्दल सांगतात. असे बरेच ढोंगी भोंदू संन्यासी आहेत, योगी आहेत, ते संन्यास घेतल्याचा ढोंग करतात. ऍक्च्युली अजून इंद्रिय तृप्तीची इच्छा गेलेली नसते, साठवून ठेवायची इच्छा गेलेली नसते. बऱ्याच संन्यासांचे बँक अकाउंट आहेत. इट्स अमेझिंग. इंद्रिय काम वासना याची इच्छा गेलेली नसते. आणि मग अशा परिस्थितीमध्ये कर्माचा त्याग केल्याचा दिखावा कशाला करायचा? जोपर्यंत भौतिक प्रवृत्तींपासून आपण शुद्ध होत नाही, भौतिक प्रवृत्ती म्हणजे या भौतिक जगातल्या भौतिक गोष्टींचा भोग घ्यायची इच्छा. अर्जुनने जेव्हा प्रश्न विचारला मागच्या अध्यायामध्ये की असा त्यागी असतो तरी कसा, दिसतो कसा, बोलतो कसा, चालतो कसा, पहिल्या वाक्यात भगवंत सांगतात जो काम इच्छांचा त्याग केलेला असतो, शुद्ध असतो, तो खरा त्याग, तो खरा स्थितप्रज्ञ भक्त योगी. हो की नाही? तर जोपर्यंत हे आपल्या मनामध्ये होत नाही, भौतिक प्रवृत्तींचा आपण त्याग करत नाही, शुद्धीकरण झालेलं नाही, म्हणजेच काय, भौतिक जगातल्या भौतिक गोष्टींबद्दलची आपली आसक्ती अजून सुटलेली नाही. मग ती काही असू दे, दगडधोंड असलं तरी चालतंय. ते मुलाबद्दलच आसक्ती पाहिजे असं नाही, किंवा पत्नीबद्दलच पाहिजे, किंवा आई वडिलांबद्दलच पाहिजे असं नाही. ही आसक्ती खूप मोठी असते, ती तर सुटतच नाही लवकर. परंतु छोटीशी जरी असेल, गुलाबजामुनवरची किंवा एखाद्या दगडाच्या खड्यावरची, ती पण आपल्याला अशुद्धच ठेवते. काही ब्रह्मचारी संन्यासी लोक असतात, त्यांना त्यांच्या जागेची आसक्ती असते. माझी खोली, माझी झोपण्याची जागा. संन्यासाला कशाचीच आसक्ती नसली पाहिजे. कोणी म्हटलं हे इथे तुम्ही झोपू नका, ठीक आहे, ओके, थँक्यू व्हेरी मच म्हटलं, तो दुसरीकडे जाऊन झोपतो. कारण त्याचं काही नाहीच आहे या जगामध्ये. कळलं काय?
या लेवलची शुद्धता मनामध्ये आल्याशिवाय आपण संन्यास घेतलाच नसला पाहिजे, योगी झाल्याचा ढोंग केलाच नसला पाहिजे. हे प्रभुपाद या वाक्यामध्ये सांगतात. भौतिक प्रवृत्तींपासून शुद्धीकरण झाल्यापासून लहरी कातर कर्मत्याग करणे उचित नाही. लहरी कातर म्हणजे काय? मला वाटलं म्हणून लहर, माझी इच्छा, किंवा भौतिक जगातल्या एखाद्या प्रॉब्लेम किंवा समस्यांपासून पळण्यासाठी काही लोक संन्यास घेतात. बायकोचा वैताग आला, कुटुंबाची जबाबदारी पेलवेना, बास झाला, आता मी संन्यास घेतात. दॅट्स नॉट अलाउड. आतून पूर्ण शुद्ध झालं पाहिजे, मन हृदय पूर्णपणे शुद्ध झालं पाहिजे, मग तुम्हाला संन्यास अलाउड आहे. भौतिक जगात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रभुत्व गाजवण्याची मलिन प्रवृत्ती निश्चितच असते, जसं मी आता मगाशी म्हणालो. किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास इंद्रिय तृप्ती करण्याची मलिन प्रवृत्ती ही असतेच असते. म्हणजे या भौतिक जगातल्या कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरती भोग करायची, त्याचा स्वामी व्हायची, त्याचे माझ्या आनंदासाठी आहे, ही जी इच्छा असते, ही जोपर्यंत जात नाही तोपर्यंत त्याला अशुद्ध म्हणायचं, कितीही बारीक सारीक असू दे. अशा दूषित प्रवृत्ती नाहीशा करणे आवश्यक आहे. आणि नियत कर्मांद्वारे असे केल्या वाचून मनुष्याने कर्मसन्यास घेऊन दुसऱ्याच्या जीवावर राहून तथाकथित अध्यात्मवादी होण्याचा कधीही प्रयत्न करू नये. अगेन प्रभुपाद खूप स्ट्रॉंग लिहित आहेत कालच्या आणि आजच्या श्लोकामध्ये. नियत कर्मांद्वारे असे केल्या वाचून म्हणजे आपल्याला जे वर्णाश्रमाप्रमाणे जे काम सांगितलेलं आहे ते आपण करत राहिलो तर हळूहळू आपण अशा प्रकारे शुद्ध होतो. नसेल तर विनाकारण संन्यास घेतल्याचा आव आणायचा, मग दुसऱ्याच्या जीवावर जगायचं, त्याला काही अर्थ नाही. पुढे एका ठिकाणी प्रभुपाद खूप छान सांगणार आहे, संन्यास म्हणजे जो जंगलात राहतो आणि गावामध्ये फक्त भिक्षा मागायला येतो, मिळालं तर खातो, नसेल मिळालं तर उपाशी जगतो. अभयम मध्ये सांगितलेलं आहे 16व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये, अभयम सत्व संशुद्धीर. भक्ताचं पहिलं लक्षण असतं अभय, त्याला कशाचीच भीती नसते. मग प्रभुपाद तिथे तात्पर्य सांगतात संन्यासाला कशाचीच भीती नसली पाहिजे, तो जंगलात एकटा झाडाखाली झोपायची पण त्याची तयारी असली पाहिजे. कोणी येईल का, मला काही करेल का, त्याच्यात माझ्याकडे काही नाहीच आहे, साप विंचू वाघ सिंह माझ्याकडे काही नाहीच आहे, माझं शरीर हे पण माझं नाही आहे, इतक्या लेवलला त्याची शुद्धता गेलेली असते. आजकालचे ढोंगी संन्यासी बघा, दुसऱ्याच्या जीवावरती जगतात. मला परवा एक व्यक्ती सांगत होता, आमच्या स्वामीजींच्या महिन्याचा खाण्यापिण्याचा खर्च आहे 25,000 रुपये, एकट्या माणसाचा, फक्त खाण्यापिण्याचं, राहण्याचा ट्रॅव्हलिंगचा नाही, फक्त खाण्यापिण्याचं. कसले संन्यासी आहे? याच्यापेक्षा ते आमचे हे बरे, काय नाव दिलीप कुलकर्णी, ते परवा आम्हाला सांगत होते आमचं 6,000 मध्ये सगळं चालतंय आज पण. ग्रहस्थ संन्यासी ते म्हणत होते 12 ते 13,000 आम्ही महिन्याला कमवतो, त्यातले 5-6 हजारात आमचं घर पूर्णपणे चालतं, 10% न चुकता आम्ही दान करतो. आपले भक्त लोक करत नाहीत 10% दान. शास्त्राचा नियम आहे, भगवंतांसाठी भगवंतांच्या भक्तीच्या प्रचारासाठी निदान 10% तरी दान केलं पाहिजे. आणि काही काही लोक शहरात या जोरावर राहतात, प्रभुपादांनी सांगितलंय 10% दान करून शहरात राहिलं तर चालतंय. हा 1% पण कधी दान करत नाही, कधी जर चुकून केलं तर काय उपयोग नाही अशा संन्यासाचा, जिथे तुमचा महिन्याचा खर्च नुसता खाण्यापिण्याचा 25,000 रुपये आहे. तुम्ही कुठेही गेला तर तुम्हाला फर्स्ट क्लासचं तिकीट लागतंय, त्याच्याशिवाय जातच नाही. बऱ्याच संन्यासांच्या वेबसाईट वरती दिलेलं असते एक गाईडलाईन, गुरु महाराज काय काय खातात, हे चालत नाही, हे चालत नाही, हे चालत नाही. अगं ठीक आहे, वयोमानाप्रमाणे तब्येतीप्रमाणे चालत नसेल तर ठीक आहे, परंतु एवढं सगळं त्याच्यामध्ये असतं की मला खरोखरच एक गवड्या मठातला एक व्यक्ती भेटलेला, तो म्हणत होता तुमचे संन्यासी आम्हाला परवडतच नाहीत म्हणून. काय झालं?
आमच्या संन्यासी जर आमच्या सेंटरला व्हिजिट द्यायला आले तर 100-200 रुपयात काम भागून जातं. तुमचे संन्यासी आले की दिवसाला 1000-2000 रुपये लागतात. पॉश इम्पोर्टेड गाडी लागते, क्रेटा, इनोवा वगैरे. अशा प्रकारच्या संन्यासाला काही अर्थ नाही. आणि याच्याही पुढे जाऊन असे संन्यासी आहेत ज्यांनी एका स्त्रीला आपलं असिस्टंट म्हणून ठेवलंय, तिच्याबरोबर प्रवास करतात. आता तर रिसेंटली मागच्या महिन्यामध्ये एक न्यूज आलेली, ते 70 वर्षाचे संन्यासी प्रेमात पडलेत. व्हाट इज दिस? म्हणून कलियुगामध्ये संन्यास निषेध आहे म्हणून सांगितलं चैतन्य महाप्रभूंनी. असला ढोंग करण्यापेक्षा गृहस्थ आश्रमामध्ये राहा, एक पत्नी एक वचनी राहावा, भगवंतांसाठी काम करा. वर्णाश्रमामध्ये तिथून काम करा. कामाचा त्याग कशाला करायचा? कारण फुकटात खायला मिळते, हो की नाही? खूप महत्वाचं आहे. नियत कर्माद्वारे असे केल्या वाचून, म्हणजे काय केल्या वाचून? मनाची शुद्धी केल्या वाचून मनुष्याने कर्म संन्यास घेऊन दुसऱ्याच्या जीवावर राहून तथाकथित अध्यात्मवादी होण्याचा कधीही प्रयत्न करू नये. कधीही प्रयत्न करू नये. व्हेरी इम्पॉर्टंट. आता कर्म हे केलंच पाहिजे, हे एस्टॅब्लिश केलं, हो की नाही? कालच्या श्लोकामध्ये केलं, परवाच्या श्लोकामध्ये केलं, त्याच्या आधीच्या श्लोकामध्ये केलं. कर्म हे केलंच पाहिजे. ज्यावेळी अर्जुनाने प्रश्न विचारला पहिल्या श्लोकामध्ये या अध्यायाच्या, त्याच्या दुसऱ्या श्लोकापासून भगवंत सांगतायत कर्म हे केलंच पाहिजे. कर्म न करता कोणीही जगू शकत नाही, शरीर देखील टिकू शकत नाही. त्यामुळे कर्म करणे बेस्ट, श्रेष्ठ. काल वाचला आपण, हो की नाही? जो कर्म करत असतो तो श्रेष्ठ असतो. आता हे कर्म करायचं कसं हे इथून पुढे सांगणार आहे. तर पुढच्या श्लोकामध्ये सांगतात, यज्ञार्थात कर्मणो अन्यत्र लोकोयम कर्मबंधनः तदर्थम कर्म कौंतेय मुक्त संग समाचार. ऍक्च्युली या श्लोकासाठी अख्खा एक सेपरेट लेक्चर पाहिजे, परंतु ह्याच्या आधीचा श्लोक कालचं जे वाचलं आपण त्याच्यावरच होता आधारित, त्यामुळे हा श्लोक आपण चर्चा करूया. यज्ञार्थात कर्मणो अन्यत्र, यज्ञ म्हणूनच कर्म केलं पाहिजे, नाहीतर, अन्यत्र म्हणजे नाहीतर काय होतंय? लोकोयम कर्मबंधन, तेच कर्म तुम्हाला कर्माच्या बंधनामध्ये अडकून ठेवतंय. तदर्थम कर्म कौंतेय, म्हणून तू तुझ्या नियत कर्माचे पालन असं कर. कसं? यज्ञ म्हणून. मुक्त संग समाचार, ते तुला मुक्त करेल कर्मबंधनातून. श्री विष्णून प्रित्यर्थ, यज्ञ म्हणून कर्म केले पाहिजे, नाहीतर कर्म हे या भौतिक जगामध्ये बंधनास कारणीभूत ठरते. म्हणून हे कौंतेय, तू आपल्या नियत कर्मांचे पालन श्री विष्णूंच्या संतोषार्थ कर, आणि या प्रकारे तू नेहमी कर्मबंधनातून मुक्त राहशील. हा फॉर्म्युला आहे. कर्म हे यज्ञ म्हणून केलं पाहिजे, यज्ञार्थ कर्म नसेल तर तेच कर्म बांधून ठेवतं. आता व्हेरी इंटरेस्टिंगली, जे इंग्लिशमध्ये वाचतील ना प्रभुपादांचं पुस्तक, त्यांच्यासाठी खूप सोपं जातं हे समजावून घ्यायला. मराठीमध्ये पुन्हा कन्फ्युजिंग होतं, कारण यज्ञाचा अर्थ शिल प्रभुपाद सगळीकडे लिहितात सॅक्रिफाईस. यज्ञाचा इंग्लिश अर्थ असतो सॅक्रिफाईस. सॅक्रिफाईस जनरली आपल्याला माहिती आहे, तुम्हाला जरी इंग्लिश थोडंफार माहिती असलं तरी माहिती असतं. सॅक्रिफाईस म्हणजे काय? त्याग. म्हणजेच दुसऱ्या शब्दात भगवंत काय सांगतात तिथे, कर्म हे त्याग म्हणून केलं पाहिजे. म्हणजेच काय? स्वतःसाठी केलं नसलं पाहिजे. म्हणजेच काय? सेवा म्हणून केलं पाहिजे. किती समजायला सोपं आहे बघा. विनाकारण कॉम्प्लिकेटेड करून ठेवतोय आपण. हो प्रभूजी, भगवद्गीता समजायला इतकी अवघड आहे. काय अवघड आहे? प्रभुपादांनी मुद्दामून त्याला सोपं केलं, त्याला परत आपण अवघड करतोय. अलंकारिक शब्द वापरतोय,
कर्म हे यज्ञ म्हणून केलं पाहिजे, म्हणजेच कर्म हे त्याग म्हणून केलं पाहिजे. ज्याला पूर्वीच्या काळामध्ये यज्ञ म्हटलं जायचं ते देखील त्यागच असायचं, जे होम भीम करून तुपामध्ये अशा गोष्टींचा त्याग केला जायचा ज्या गोष्टी स्वतः कर्माने कमवलेल्या असतात. धनधान्य, 9 प्रकारचे धान्य त्या यज्ञामध्ये आहुती द्यायची असते. शब्द तुम्ही ऐकले असाल, आहुती. आहुतीचा खरा अर्थ असतो त्याग. आहुती माझ्याकडचं देणे. कर्म हे अशा प्रकारे दुसऱ्याला त्याग, दुसऱ्यासाठी म्हणून केलं पाहिजे. मग ते कर्म विष्णूसाठी करणे होतं. नसेल तर तेच कर्म आपल्याला बांधून ठेवतं. यज्ञाचा दुसरा एक अर्थ असतो विष्णू. विष्णूचं एक दुसरं नाव, विष्णू सहस्त्र नाम तुम्ही ऐकले. विष्णूची 1000 नाव आहेत, त्यातलं एक नाव आहे यज्ञ. यज्ञ म्हणजेच विष्णू, किंवा कधी कधी म्हटलं जातं यज्ञ पुरुष. त्यांच्यासाठी केलं पाहिजे. आता पूर्वीच्या काळामध्ये सगळे लोक सत्वगुणामध्ये असल्यामुळे विष्णूंना संतुष्ट कसं करायचं, तर त्यासाठी जे आपण कमवलेलं आहे ते यज्ञामध्ये त्याची आहुती द्यायची, आणि त्या यज्ञातून आहुती दिलेलं ते विष्णूपर्यंत पोहोचायचं. यज्ञाचा वाटा म्हटला जातो. देवी देवतांसाठी पण यज्ञ केलं जातं. इंद्रदेवासाठी यज्ञ केला तर ती आहुती किंवा तो त्याग इंद्रदेवासाठी जातो. चंद्रदेवासाठी, सूर्यदेवासाठी असे वेगवेगळे यज्ञ दिलेले आहेत वेदांमध्ये. परंतु त्या प्रकारचे यज्ञ जे होम हवन कुंड करून वगैरे केलं जातं ते कलियुगामध्ये करणं शक्य नाही, कुणीही करू शकत नाही. आज सकाळीच मी प्रभुपादांचा आणखीन एक याच्याबद्दल वाचत होतो. प्रभुपाद स्पष्टपणे लिहितात, आपल्याला धड ते मंत्र व्यवस्थितपणे उच्चारता देखील येत नाहीत कलियुगामध्ये, जरी तुम्ही संस्कृत एक्सपर्ट असला तरी. कोण करणार यज्ञ? खरा यज्ञ हा असतो की कर्म केलं पाहिजे, आणि ते कर्मच यज्ञ म्हणून केलं पाहिजे, म्हणजेच त्याग म्हणून, भगवंतांची सेवा म्हणून, विष्णूंच्या संतुष्टीसाठी, भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी. आणि वर्णाश्रमाचा हाच उद्देश असतो. वर्णाश्रम विभागशः स्वानुष्ठिष्टस्य धर्मस्य संसिद्धीर हरितोषणम, हरीच्या संतुष्टीसाठी. तसं नाही केला तर सेम एक्झॅक्ट कर्म जरी वर्णाश्रमातलं असलं तरी तुम्हाला बांधून ठेवणार. हे या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलंय. व्हेरी 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 इझी टू अंडरस्टँड. म्हणून हे अर्जुन, कर्म तर तुला करायलाच पाहिजे, नियत कर्म तू कर. हे शरीर तुला हलवण्यासाठी पण नियत कर्म करावंच लागतं. करायचंच असेल तर तेच नियत कर्म यज्ञ म्हणून विष्णूच्या संतुष्टीसाठी, भगवंतांच्या संतुष्टीसाठी कर, म्हणजे तू मुक्त होशील. हा तात्पर्य आपण आज वाचायलाच नको, उद्याच वाचूया. इम्पॉर्टंट तात्पर्य आहे ऍक्च्युली, कारण हे यज्ञ म्हणजे काय व्यवस्थितपणे समजावून घेतलं पाहिजे. आणि दुसरा याच्या पुढचा पण श्लोक त्याच्याशी संबंधित आहे, कारण ऑलरेडी 7:45 झाले. तर हे बेसिक गणित कर्माचं लक्षात आलं आपल्याला. याला खऱ्या अर्थाने कर्म म्हणतात. जे आपण मागच्या अध्यायामध्ये वाचलं, कर्मणे वाधिकार असते मा फलेषु कदाचन. मागच्या अध्यायामध्येच होतं ना, मा कर्म फल हेतुर्भुर मा ते संगोस्ती अकर्मणः. बऱ्याच लोकांना असं वाटतं की अध्यात्म म्हणजे सगळं काही सोडून द्यायचं, कामच करायचं नाही. आणि बऱ्याच लोकांना असं वाटतं की भगवान श्रीकृष्णांनी कर्मयोगच सांगितलाय भगवद्गीतेमध्ये, म्हणजेच कर्म करायला सांगितलंय, मग आम्ही कर्मच तर करतोय. पण चुकीचं कर्म करून काय उपयोगाचं नाही. कर्मच आपल्याला बांधून ठेवतं. कर्म आणि कर्माचं फळ हेच आपल्याला इथे बांधून ठेवतं या दुःखालयामध्ये. दुःख भोगायला भाग पाडतं कंपल्सरी. तुम्ही केलेल्या कर्माचं फळ तुम्हाला घ्यावंच लागतं कंपल्सरी, ते चांगलं असो वाईट असो. चांगल्या कर्माचं चांगलं फळ घ्यायला पण पुन्हा जन्म घ्यावा लागतो. तुम्ही म्हणाल प्रभूजी असं कसं काय? यस, कर्माचं फळ चांगलं पण मिळणार, वाईट पण मिळणार. मग कर्मच असं केलं पाहिजे की त्याचं फळ मला नकोच. त्याला म्हणायचं यज्ञार्थ कर्म करणे.
आणि तेच यज्ञार्थ कर्म कसं असलं पाहिजे, आपलं नियत कर्म असलं पाहिजे, म्हणजे वर्णाश्रमाप्रमाणे कर्म असलं पाहिजे. अशा कर्माला ऍक्च्युली अकर्म म्हणतात कधी कधी, अकर्म किंवा निष्काम कर्म. आणि जे कर्म चांगलं असतं परंतु स्वतःसाठी केलेलं असतं, फळाची इच्छा ठेवून त्याचं फळ स्वतः घेणार असतो आपण, तेव्हा त्या कर्माला सकाम कर्म म्हटलं जातं. सकाम म्हणजे काम इच्छा ठेवून केलेलं कर्म. आणि जे कर्म शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे करू नका किंवा शास्त्रामध्ये सांगितलेलंच नाहीये तुमच्या गुणाप्रमाणे, ते जेव्हा आपण स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी करतो त्याला म्हटलं जातं विकर्म किंवा पाप कर्म. एवढ्या व्याख्या आपण जरी लक्षात ठेवल्या तरी आपल्याला संपूर्ण भगवद्गीता लक्षात येते. आणि संपूर्ण भगवद्गीतेचा मेन हाच उद्देश आहे, कर्म बदलणे. म्हणजे भगवद्गीता वाचायची काय गरज आहे? बरेच लोक म्हणतात भगवद्गीतेत काय सांगितलंय, कर्मच तर करायला सांगितलंय, आम्ही कर्मच तर करतोय. नो, भगवद्गीतेत सांगितलंय कर्म बदलणे, कर्म करणे नाही सांगितलं, कर्म बदलणे सांगितलं. नसेल तर प्रत्येक जण कर्म करतोय, कर्म न करता कोण जिवंत राहतो? जिवंतच राहू शकत नाही तुम्ही कर्म न करता. मग भगवद्गीता वाचायची काय गरज आहे? आता करतोय ते कर्म मला बांधून ठेवतं, मला दुःख भोगायला भाग पडतं, त्यामुळे मी माझे कर्म कसे बदलू जेणेकरून मला परत दुःख भोगावं लागणार नाही आणि माझी इथून मुक्ती होईल. हे कर्म बदलण्याची प्रोसेस काय आहे, हे कर्म बदलणे म्हणजे काय असतं, आणि आता जे करतोय ते कर्म सोडून कर्म एक्झॅक्टली करायचं कसलं आणि कशा पद्धतीने करायचं हे शिकण्यासाठी भगवद्गीता आहे. नसेल तर भगवद्गीतेचा तुमचा भगवद्गीतेचा काही संबंध नाही. दुसऱ्या कुठल्याच उद्देशाने तुम्ही भगवद्गीता वाचूच नका, श्रवण करूच नका, काही मिळणारच नाहीये तुम्हाला भगवद्गीतेमध्ये दुसरं काय. ऑफकोर्स हे कर्म बदलायचं का, कसं बदलायचं हे सांगण्यासाठी बाकीच्या गोष्टी सांगितल्यात. तुम्ही कोण आहे, भगवान कोण आहे, प्रकृती काय आहे, काळ काय प्रकार आहे, कारण या सगळ्यांवरती कर्म अवलंबून असतो. आणि कर्म ही एकच गोष्ट जी अशी आहे जी तुम्हाला बदलता येते, बाकी कुठलीही गोष्ट तुम्हाला बदलता येते. तुम्ही स्वतःला बदलू शकत नाही. तुम्ही आत्मा आहे, आत्माच राहणार. भगवंत भगवानच आहेत, भगवानच राहणार, तुम्ही भगवान कधीच होणार नाही. ही प्रकृती भगवंतांनी निर्माण केलेली आहे, त्यांच्या मालकीची आहे, तुमच्या मालकीची कधीच होणार नाही, तुमच्या कंट्रोलमध्ये कधीच येणार नाही, तुम्ही त्याचे स्वामी कधीच होणार नाही. काळ हा इतका पॉवरफुल आहे, त्याला कुणालाही बदलता येत नाही. मग राहिलं काय, फक्त कर्म तुमच्या हातात आहे बदलायचं, बाकी तुम्हाला काही बदलता येत नाही. आणि ते कर्म कसं बदलायचं हे शिकण्यासाठीच भगवद्गीता आहे. आणि त्याचा हा जो श्लोक आहे आपण उद्याच वाचूया, तो या श्लोकाने त्याची सुरुवात होते, कर्म बदलायचं कसं एक्झॅक्टली. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? प्रणाम प्रभूजी. हे आज करणं आहे आणि कर्म करणं ते पण म्हणजे वर्णाला अनुसरून कर्म केलं म्हणजे त्याचं कुठं मेळच बसत नाही, दोन्ही एकदम कॉन्ट्राडिक्टरी आहे. माताजी तुमचा आवाज खूप असा हॉलमध्ये इको झाल्यासारखा येतोय, काही व्यवस्थित लक्षात येत नाही एक्झॅक्टली काय विचारते तुम्ही. थोडस फोन जवळ घ्या. हॅलो, या
बेटर. मला असं विचारायचं होतं की कालचं आपण जे शिकलो ज्याच्यामध्ये आणि आजचं जे ते वर्णाश्रम वगैरे जे सांगतात आहे, सांगितलं आतापर्यंत याच्यामध्ये की वर्णाश्रमात राहा आणि जे काही कर्म करताय तुम्ही ते देवासाठी करा आणि त्यांनाच भगवंतांनाच अर्पण करा. आज आता तुम्ही जे सांगताय तर हे तुम्ही जे कर्म करा, काही न करण्यापेक्षा काहीतरी करणं चांगलंय. म्हणजे हे दोन्ही स्टेटमेंट असं कुठेतरी वाटतं की कॉन्ट्राडिक्टरी आहेत एकमेकां, पण काय नक्की करायचं हे कळत नाही मग. वेल, काही न करता काहीतरी केलं पाहिजे असं म्हणण्यापेक्षा भगवंत सांगतायत की काही न करता कुणी राहूच शकत नाही. त्या माणसाला काही ना काहीतरी करावंच लागतं. त्यामुळे कर्म हे सगळे करतच असतात. कर्म न करताना करणारा जो असतो तो डेड बॉडी असतो. कर्म करत नाही असं कुणीच होत नाही. काही ना काहीतरी कर्म करावंच लागतं. जरी तुम्हाला उदरनिर्वाहासाठी काही करायचं नसेल, तो माणूस काय करत असतो? झोपून असतो. झोपणे हे पण एक प्रकारचं कर्मच आहे. तुम्हाला तुमचं कर्तव्य न करता तुम्ही झोपून काढला तर त्याची पण शिक्षा मिळते. प्रत्येक जण कर्म हा करतच असतो. कर्म करत नाही असं कोणी नाही होत. फक्त नियत कर्म काय केलं पाहिजे. नियत कर्म म्हणजे नेमून दिलेलं कर्म. मग हे नेमून दिलेलं कर्म जे असतं ते तुम्ही स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी करू शकता किंवा भगवंतांच्या संतुष्टीसाठी करू शकता. हे त्याच्यामध्ये दोन भाग होतात. जसं की वैश्याचं कर्तव्य असतं, ब्राह्मणाचं आणि क्षत्रियाचं थोडंसं कठीण असतं लक्षात घ्यायला. कारण ब्राह्मण आणि क्षत्रिय 100% दुसऱ्यासाठी काम करण्यासाठी असतं. तो 1% जरी स्वतःसाठी काम करायला लागला ना, तो तिथेच त्याचं कर्तव्य संपतं. ऍक्च्युली तो पापी होतो. परंतु वैश्य हा रज आणि तमगुणाच्या मिक्स मध्ये असतो. त्याचं काम असतं समाजासाठी धनधान्य उत्पन्न करणे, कृषी, गोरक्षा. आणि तो जर ते समाजाला त्याने द्यायचं बंद केलं, स्वतःच खायला लागला, तर तो पापी होतो. काम तेच करतोय, तो काम वर्णाश्रमाप्रमाणेच करतोय, परंतु स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी करतोय. ब्राह्मणाचं काम असतं यजन, याजन, पठन, पाठन. जर तो स्वतःच्या उदरनिर्वाह करता करायला लागला आणि लोकांना उपदेश द्यायचं त्याने बंद केलं, तर तो पापी होतो. तर काम हे कोणी करत नाही असं नाही. काम सगळे करतच असतात. फक्त काय करतात? सद्यस्थितीला वर्णाश्रमाप्रमाणे कोणी काम करत नाही, म्हणून सगळे पापी आहेत. या वर्णाश्रम समजायला कधी कधी खूप कठीण वाटतो आपल्याला. ऍक्च्युली कठीण नाहीये. जसं मगाशी एक वाक्य आलेलं की आत्मा आणि शरीर एकत्र ठेवण्यासाठी प्रत्येकाला काम करायलाच लागतं. ऍक्च्युली भागवतामध्ये खूप छान सांगितलं जातं की आत्मा आणि शरीर एकत्र ठेवण्यासाठी जेवढं लागतंय तेवढंच काम माणसाने केलं पाहिजे. मग आत्मा आणि शरीर एकत्र ठेवण्यासाठी काय लागतं? पहिल्यांदा अन्न लागतं. बस. एक वेळ कपडे नाही मिळाले तरी चालतील, राहायला जागा नाही मिळाली तरी चालेल, अन्नाशिवाय कुणीही जगू शकत नाही, हो की नाही? मग संपूर्ण ही वर्णाश्रमाची जी व्यवस्था आहे ती अन्नावर आधारित असली पाहिजे, म्हणजे शेतीवर आधारित असली पाहिजे. म्हणूनच त्याला इंग्लिशमध्ये ऍग्रिकल्चर म्हणतात. कल्चर म्हणजे संस्कृती. संपूर्ण कल्चर त्याच्या भोवती असते. आणि तशी होती अगदी 50-60 वर्षापूर्वी होती. आताच सगळी पूर्ण बिघडली. समाजातला प्रत्येक थराचा माणूस हा शेतीवरच अवलंबून असतो, जरी तो शेती करत नसला तरी. स्त्रिया देखील. आणि हे बिघडलं कधी? जेव्हा आधुनिक शिक्षण पद्धती आली आणि कृत्रिमरित्या आपण वेगवेगळी कर्म तयार केली, वेगवेगळे जॉब्स तयार केले, वेगवेगळे व्यवसाय तयार केले, ज्याचा जीवनाशी काही संबंधच नाही. त्यामुळे कर्म हे सगळे करतच असतात. काही न करता बसण्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं, याचा अर्थ असा नाही आहे की सगळेच काही न करता बसलेले आहेत. जसं मी मगाशी म्हणालो की अक्षरशः तुम्ही
ठरवलं मी काही करणार नाही उद्यापासून, तरी तोंड तरी हलवावेच लागतं तुम्हाला. ते पण कर्मच आहे एक प्रकारचं. कोणी तुम्हाला घास भरवला तर तो पोटात घालण्यासाठी, सगळून गिळण्यासाठी जे काम करावं लागतं ते तुम्हाला करावंच लागतं. त्याच्यामध्ये मन आलं, त्याच्यामध्ये बुद्धी आली, नसेल तर तुम्ही खाऊ पण नका ना. नाही, काहीतरी इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काहीतरी काम हे करावंच लागतं. फक्त ते काम पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने करतोय आपण, पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने करतोय. जो तमोगुणी असतो तो म्हणतो मी काही करणारच नाही, मी झोपून काढणार आहे फक्त. पण तो भ्रमात असतो, मोहात असतो. पुढे आपण 14व्या अध्यायामध्ये हे सगळं डिटेल मध्ये चर्चा करणार आहोत. त्याला फुकटचा पैसा पाहिजे असतो. कुणाकडून उसने घेऊन येऊ का, इथे 4 पैसे लावून त्याचे 8 रुपये होतील का, ही स्कीम आहे, ती स्कीम आहे, इथे पैसे लावा, तिथे पैसे लावा, जुगार खेळा, स्टॉक मार्केटमध्ये पैसे घाला, हे सगळे तमोगुणी लोकांची काम असतात. फुकटचं काय मिळते का बघायचं, चुकीचं काम आहे. रजोगुणी माणूस काय करत असतो, काय मिळेल ते काम करत असतो इंद्रिय तृप्तीसाठी. आज दिल्लीला जायचंय, दिल्लीतून कलकत्त्याला जायचंय, तिथे मीटिंग करायचंय, अमेरिकेत जायचंय, तिथे मीटिंग करायचंय, इथे यायचंय, तिथे यायचंय, हे करायचंय, ते करायचंय, एवढं पळायचंय, एवढे ड्रायव्हिंग करायचंय. तो काही करायला तयार असतो. याला मारायचंय, त्याला तोडायचंय, मला पैसे मिळाले पाहिजेत, माझी इंद्रिय तृप्ती झाली पाहिजे. आणि जो सत्वगुणी असतो तो मात्र शास्त्राप्रमाणे काम करायचा प्रयत्न करतो. हा फरक असतो. आता याचा अर्थ असा नाही की रजोगुणी तमोगुणी लोकांना शास्त्रामध्ये काम दिलेलं नाहीये, त्यांना पण काम दिलेलं आहे. फक्त त्यांना ते करायचं नसतं, वेगळंच करायचं असतं. म्हणून पहिली गोष्ट, जे काम आपण करतोय ते बंद करून आपण शेतीवर आधारित वर्णाश्रमामध्ये येऊन काम करायला शिकलं पाहिजे, वैदिक संस्कृतीनुसार. त्याच्यामध्ये प्रत्येकासाठी लिहून दिलेलं आहे. ब्राह्मणाचं काय काम असतं, क्षत्रियाचं काय काम असतं, वैश्याचं काय काम असतं, शूद्राचं काय काम असतं, स्त्रियांचं काय काम असतं, ब्रह्मचारीचं काय काम असतं, गृहस्थाचं काय काम असतं, वानप्रस्थाचे काय काम असतात, संन्यासाचे काय काम असतं. त्या प्रत्येकाला नियम आहेत, बंधन आहेत, अटी आहेत, सगळं दिलेलं आहे. आणि प्रत्येकाला ओळखायचं कसं ते पण दिलेलं आहे. ब्राह्मणाचे गुण काय असतात, क्षत्रियाचे गुण काय असतात. स्त्रिया याच्यासाठी वर्ण नसतोच. स्त्रियांसाठी स्त्री धर्म वेगळा दिलेला आहे नारद मुनींनी भागवतम मध्ये. तर त्या कामामध्ये पहिल्यांदा आलं पाहिजे आपण. आणि ते एकटं येणं शक्य नसतं. ही समाजाची सामाजिक व्यवस्था आहे. समाज रचना अशा पद्धतीने असली पाहिजे. त्यामुळे भक्तांनी एकत्र राहून वर्णाश्रमाची पुन्हा स्थापना केली पाहिजे, शेतीवर आधारित. मग कुठेतरी आपण जप केल्याचा थोडाफार फायदा होतो आपल्याला. नसेल तर दुसरा मार्ग आहे, तो म्हणजे या क्षणाला सगळं सोडून द्यायचं, भगवंतांच्या कामाला लागायचं. मंदिरात जायचं, गुरुकडे जायचं, म्हणायचं मला काही पण सांगा, मी भगवंतांसाठी करायला तयार आहे. मला माझा गुण माहिती नाही, माझा वर्ण माहिती नाही, पण भगवंतांसाठी जे पडेल ते मी करायला तयार आहे. आता ही तयारी तर कोणाचीच नसते. म्हणून त्यांच्यासाठी वर्णाश्रम सांगितलेला असतो. वर्णाश्रमामध्ये पहिला येऊन वर्णाश्रमाप्रमाणे काम करणे आणि मग तेच काम भगवंतांसाठी कसं करता येईल हे हळूहळू आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली शिकणे. घरी बसून होत नाही. बऱ्याच जणांना घरी बसून शुद्ध भक्त व्हायचं असतं, नाही होत. भक्तांच्या संघामध्ये असलं पाहिजे पूर्णपणे, शुद्ध भक्तांच्या संघामध्ये असलं पाहिजे पूर्णपणे. मग हे आपण काम बदलू शकतो. हे समजायला काही अवघड नाहीये. आपल्याला समजायला आता अवघड याच्यासाठी जातं कारण आपल्यासाठी गुरु नाहीये जो आपल्याला हे समजावून सांगून याचं ट्रेनिंग दे. गुरुचं काम असतं ट्रेनिंग देणे, नुसतं समजावून सांगणे नाही. ट्रेनिंग देणे म्हणजे काय, लिटरली तुम्हाला सांगणे, हे करा, हे करा, हे करा, हे करा. जर शाळा कॉलेजमध्ये पण आपण जातो, जे क्लासरूम मध्ये शिकतो त्याला थेअरी म्हणतात. नंतर मग आपल्याला प्रयोगशाळेत नेलं जातं आणि मग आपल्याला अक्षरशः करून दाखवलं जातं. सल्फ्युरिक ऍसिड आणि हे मिक्स केलं की असं होतं. आपण ते करून बघतो.
हे दोन्ही केले पाहिजेत. नुसतंच थिअरॉटिकल ज्ञान घेऊन आपण नाही बदलणार. प्रॅक्टिकल ट्रेनिंग पण पाहिजे त्याचं. प्रभुपाद हा शब्द खूप वेळा वापरतात, ट्रेनिंग, प्रशिक्षण. गुरुचं काम असतं ट्रेनिंग देणे, प्रशिक्षण देणे. हे आहे कन्फ्युजिंग, माहितीये मला, हे खूप कन्फ्युजिंग आहे. कन्फ्युजिंगच राहणार जोपर्यंत तुम्ही एखादा गुरु स्वीकारणार नाही, त्याच्या हाताखाली तुम्ही ट्रेनिंग घेणार नाही आणि काम करणार नाही, तोपर्यंत हे कन्फ्युजिंगच राहणार. कारण आपण आपल्या डोक्याने तर्कवितर्काने तर्क करायचा प्रयत्न करणार. आज सकाळी हे करू का, दुपारी हे करू, काय करू, एक्झॅक्टली काय करू. जसं तुम्ही आता म्हणाला, एक्झॅक्टली काय करायचं काही समजतच नाही. आणि मेन म्हणजे आपलं वातावरण जे एन्व्हायरमेंट आहे ते त्याला पूरक नाहीच आहे. नाही, आपण जॉब करतोय, इंजिनियर आहोत, हे शास्त्रात कुठेच दिलेलं नाही आहे इंजिनिअरिंगचा जॉब करा. शास्त्राचा आणि आपल्या ऍक्च्युअल जीवनाचा काही संबंधच नाही, डिस्कनेक्ट आहे पूर्णपणे. मग आपण अजून कन्फ्युज होतो, एक्झॅक्टली करायचं काय. कुठल्याच शास्त्रामध्ये दिलेलं नाही आहे की अशा प्रकारे इंजिनियर व्हा आणि हे काम करा. हे सगळं आपण निर्माण केले आधुनिक पद्धतीने. आपल्या घरामध्ये तसं वातावरण नाही, सात्विक अन्न नाही, सात्विक विचार नाही, सात्विक लोक नाहीत आजूबाजूला. मग हे अजून कन्फ्युजिंग वाटायला लागतं. एक्झॅक्टली करायचं काय, कारण आपण त्याच्यातून नाही बाहेर पडू शकतो, नाही आत राहू शकतो, एक्झॅक्टली आपल्याला कळतच नाही. म्हणून एखाद्या प्रामाणिक आध्यात्मिक गुरुचा स्वीकार करणे खूप आवश्यक असतं. पुढच्या अध्यायामध्ये भगवंत तेच सांगणार आहेत. अख्खा अध्याय त्याच्यासाठी आहे, 4था अध्याय. गुरु का असला पाहिजे, गुरुची कामं काय असतात, सगळं पुढच्या अध्यायामध्ये डिटेलमध्ये सांगितलंय. मग अशा ठिकाणी आपण जास्त विचार करायचा नाही. जे शास्त्रामध्ये आहे त्याप्रमाणे आपल्या गुरुने आपल्याला काम दिलेलं आहे भगवंतांचं, आपण करायचं. सगळ्यात बेस्ट उपाय असतो डायरेक्टली. हरे कृष्ण. तुम्ही म्हणाला होता की यज्ञकरण वगैरे आहे आजच्या काळामध्ये म्हणजे केलाच नाही पाहिजे. आपण या कलियुगामध्ये यज्ञ केलाच नाही पाहिजे. पण आता आपण बघतो की जैन धर्मात तर हे लोक रोजच त्यांना सांगितले की यज्ञ करा, आणि लोक असतात तर ते सुद्धा रोज यज्ञ करतात. इव्हन म्हणजे मी म्हणजे आपल्या सेंटर्स मध्ये सुद्धा बघितले बऱ्याच वेळा की यज्ञ केला जातो. ते कसं काय करतात आणि का करतात? का करतात? कारण त्यांना त्यांच्या गुरूचं ऐकायचं नाही. बरेचदा आपण प्रश्न विचारतो की नाही, खरे अनुयायी कसे ओळखायचे, याच्यावरून ओळखायचे. प्रभुपादांनी इतक्या ठिकाणी सांगितलेलं आहे, या कलियुगामध्ये कोणताही यज्ञ करणे शक्य नाही आहे, करू नका. तरीही आपण करतो, याचाच अर्थ आपण प्रभुपादांनाच मानत नाही. जो व्यक्ती प्रभुपादांना मानत नाही, तो गुरु शिष्य परंपरेतून तुटला, त्याच्याकडे आपण गेलंच नसलं पाहिजे. दुसऱ्या एकदम ब्लंट शब्दामध्ये सांगायचं तर, जे कोणी आपल्या मंदिरात वगैरे पण यज्ञ करतात, काय बरेचसे आपले भक्त देखील घराघरामध्ये जाऊन शांतीसाठी वगैरे यज्ञ करतात, ते सगळे बोगस भक्त आहेत, ढोंगी भक्त आहेत. काही जणांना माहिती आहे प्रभुपादांनी ते सांगितलेलं आहे करू नका म्हणून, तरीही करतात. कारण त्यांचा पैसा, त्यांचा उदरनिर्वाह त्याच्यामध्ये असतो. आणि हे कलियुगामध्ये अजून वाढत जाणार आहे. ढोंगी भक्त, ढोंगी संन्यासी, ढोंगी गुरु कलियुगामध्ये असे दारोदारी दिसणार आहे. ऍक्च्युली जैन धर्मामध्ये तर पुढे सांगितलेलंच नाही आहे. जैन धर्मातले का करतात मला आजपर्यंत कळालं नाही. मी पण स्वतः जैन धर्मामध्ये जन्मलोय. का करतात मला आजपर्यंत कळालं नाही. कारण भगवान त्यांचे जे मोक्ष प्राप्त केलेले जेवढे तीर्थंकर आहेत, त्यांनी सगळ्यांनी सांगितलंय की हे सगळं मिथ्या आहे, खोटं आहे, चुकीचं आहे, करू नका. ऍक्च्युली जैन धर्माची स्थापनाच याच्यासाठी केली, हे सगळं बंद करण्यासाठी. तेच लोक आता ते करतात. हो की नाही?
सनातन धर्मामध्ये वेदांमध्ये बऱ्याच ठिकाणी हे यज्ञ दिलेले आहेत, परंतु वेद वाचण्या इतपत आज या जगामध्ये कोणीही राहिलेला नाहीये जो वेदांचा अभ्यास करू शकेल. इंटरेस्टिंगली तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, जेव्हा ब्रह्माजी जन्मले तेव्हा कलियुग नव्हता, तेव्हा सत्ययुगाची सुरुवात होणार होती. आणि ब्रह्माजी ऍक्च्युली शुद्ध भक्त होते, त्यामुळे त्यांना माहिती होतं की यज्ञ केला पाहिजे, म्हणून ते यज्ञासाठी सामग्री शोधायला लागले. चंदनाची लाकडं, 4 पुरोहित, कमीत कमी 4 पुरोहित लागतात बरं का, आणि शुद्ध लागतात ते 4 पुरोहित, ज्यांचा मंत्राचा उच्चार शुद्ध असेल आणि त्यांना मंत्र सगळे व्यवस्थित म्हणता येतील अगदी शुद्धतेने मनापासून. ब्रह्माजींना कोणच सापडलं नाही. ब्रह्माजी विचार करायला लागले की आता यज्ञ करायचा कसा. भगवंतांनी सांगितलं, शांत बसा आणि फक्त माझ्या नामावर, माझ्या स्वरूपावरती चिंतन करा, तप करा. मी तुम्हाला तुमच्या समोर येतो आणि तुम्हाला पुढचं काय काम करायचं ते सांगतो. आणि तिथेच प्रभुपाद सगळीकडेच सांगतात, सगळीकडेच लिहितात, परंतु हे जी कथा येते ना 2ऱ्या स्कंदामध्ये श्रीमद भागवतमच्या, तिथे प्रभुपाद इतक्या स्ट्रॉंगली लिहितात की जो कोणी कलियुगामध्ये यज्ञ करतो तो 1 नंबरचा ढोंगी बोगस ब्राह्मण आहे. प्रभुपादांचे शब्द आहेत. तरीही आपण का करतो? पैशासाठी. दुसरं काय आहे? पैसा, प्रतिष्ठा. दुसऱ्या कुठल्या उद्देशाने माणूस काही करतच नाही या जीवनामध्ये. एकतर पैसा किंवा प्रतिष्ठा किंवा काम वासना, जन्म धनम सुंदरी, यासाठीच करतात. बरेच लोक मायापूरमध्ये, वृंदावनमध्ये नरसिंह यज्ञ करतात. लोकांना पण वाटतं की नरसिंह यज्ञ म्हणजे माझ्या कुटुंबाचं, माझं प्रोटेक्शन नरसिंहदेव करतील, मग ते इथून पाठवून देतात 5,000 रुपये, माझ्या कुटुंबाचं नाव, माझं गोत्र चॅन्ट करा, माझ्यासाठी यज्ञ करा. काय फालतूगिरी चालवलेली आहे. नरसिंहदेव एवढं प्रोटेक्शन करण्या, प्रल्हाद महाराज जे एवढे शुद्ध भक्त होते त्यांना पण 10-15 वेळेला मृत्यूच्या जबड्यातून जावं लागतं, तेव्हा नरसिंहदेव येतात त्यांच्या प्रोटेक्शनसाठी. तुम्ही फक्त एका फालतूचा 50 रुपयाच्या चौकोन होमामध्ये 5,001 रुपये देऊन यज्ञ केला तर नरसिंहदेव प्रकट होऊन तुमच्या रक्षणासाठी येणार आहेत. दिवसभराचं काम मात्र तुमचं पाप कर्म आहे, फॅक्टरी चालवता तुम्ही. इट्स कॉमन सेन्स ऍक्च्युली. कलियुगामध्ये कॉमन सेन्स राहणार नाही हे देखील लिहिलेलं आहे भागवतामध्ये. त्यामुळे असं का करतात? पैशासाठी करतात. सिंपल आन्सर. दुसरा काही उद्देश नसतो. प्रभुपादांनी स्पष्टपणे सांगितलंय, कुठलाही यज्ञ करू नका, ज्योतिष बितिष असलं काही करू नका. बरेचसे आपले भक्त ज्योतिष आहेत, वास्तुशास्त्र वगैरे काही बघू नका. तरी आपण त्याच्याच मागे लागलेलं आहे, कारण अनादी अनंत जन्मापासून आपले संस्कारच ते आहेत. आपल्याला भौतिक आसक्ती, भौतिक जगातली ही जी इंद्रिय तृप्तीची इच्छा सोडायचीच नाहीये, म्हणून आपण पण यज्ञ करायला जातो. दुसऱ्या शब्दात यज्ञ हे का करतात लोक? कारण यज्ञ करवून घेणारे खूप जण आहेत म्हणून करतात. करवून घेणारे बंद झाले तर हे करणारच नाही. प्रभुपाद म्हणतात तुम्हाला फसवून घ्यायची इच्छा असते म्हणून फसवणारे भरपूर तयार होतात. एनिवे, याच्याबद्दल तुम्हाला अजून जास्त वाचायचं असेल तर भागवतम वाचा, तुम्हाला पानापानावरती मिळेल हे. यज्ञ करू नका. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचंय? हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्ण. हा, मी संगीता बोलत आहे. गुरुचरित्राचं पारायण वगैरे करतो आपण, किंवा महादेवाचा अभिषेक वगैरे करतो, पण ते पण करू नये का? काही गरज नाही. कलियुगामध्ये एकही गोष्ट आपण शुद्धतेने करू शकत नाही. आणि असा यज्ञ किंवा अशा अभिषेक किंवा असे हे जे धार्मिक विधिविधान असतात ना, एक तर काल का परवाच आम्ही भगवान कपिल देव सांगत होते
भागवतमच्या 3ऱ्या स्कंदामध्ये 29व्या का 28व्या अध्यायामध्ये ते म्हणतात की धार्मिक विधिविधानं, माझं लेक्चर आहे, तुम्ही ऐकू शकता, युट्यूब वरती मिळेल तुम्हाला. धार्मिक विधिविधानं आणि धार्मिक गोष्टी या मुक्तीच्या उद्देशानेच केल्या पाहिजेत. दुसऱ्या कुठल्याही उद्देशाने केल्या तर त्या हानिकारक असतात. आणि कलियुगामध्ये तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, कलियुगामध्ये 100 पैकी तुम्ही आता वृंदावनला किंवा मायापूरला गेला तर तुम्हाला अर्धे लोक भगवान श्रीकृष्णांचं नाव देखील व्यवस्थित घेता येत नाही. त्यांना कृष्णा म्हणतात. कृष्णा हे द्रौपदीचं नाव आहे. प्रभुपाद स्पष्टपणे सांगतात भागवतामध्ये, कृष्ण हे भगवंतांचं नाव आहे. आपल्याला भगवंतांचं नाव सरळ घेता येत नाही. रामा, अर्जुना, आपण श्लोक आणि मंत्र काय व्यवस्थित म्हणणार आहे? आणि जरी तुम्ही संस्कृत शिकला आणि मंत्र व्यवस्थित म्हणायला शिकला तरी त्या मंत्राच्या मागची जी भावना असते ना, ती यायला 1000 वर्ष लागतात. 1000 वर्ष त्या मंत्राचा अभ्यास करावा लागतो. कोण करणार आहे कलियुगामध्ये? हो की नाही? म्हणून कलियुगामध्ये आपल्यासारख्या दीनहीन पापी लोकांसाठी भगवंतांनी साधा सोपा मार्ग दिलाय. माझं नामस्मरण करा, दुसरं काही करायची गरज नाही. हरे नाम हरे नामैव केवलम कलौ नास्तेव 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 गतिरन्यता. 3 वेळा रिपीट करून सांगितलंय, हरिनाम हरिनाम हरिनाम. कलियुगामध्ये दुसरा कोणताही मार्ग नाही, कोणताही मार्ग नाही, कोणताही मार्ग नाही. आणि या सगळ्या मागे मुख्य उद्देश असतो हृदय शुद्ध करणे. हृदयातला भोगाची इच्छा, या भौतिक जगातच राहायची इच्छा ही मिटली पाहिजे. त्याच्यासाठीच आपण हे यज्ञ बिज्ञ करत असतो. मला अजून माझी अक्षरशः मला एक माताजी परवा सांगत होत्या, माझी मुलगी व्यवस्थित तिचं लग्न होत नाहीये, सासरचे नांदवून घेत नाहीयेत, म्हणून आम्ही यज्ञ करतोय. व्हॉट इज दिस रबिश? याच्यासाठीच नाहीच आहे धर्माचे विधिविधान, त्याच्यासाठी नाहीच आहे. धर्माची विधिविधानं या भौतिक भवबंधनातून, कर्मबंधनातून, जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होण्यासाठी आहे. पूर्वीच्या काळामध्ये पण त्याच्यासाठीच केली जायची. आता आपण हे नवस तापस, ताबीज, भंडारा, अंगारा, अमावस्या, पौर्णिमा सगळं बंद केलं पाहिजे. काही कशाला अर्थ नाही. हरिनाम एव केवलम हे कलियुगाचे युगधर्म आहे. बाकी सगळं बंद केलं पाहिजे. भगवद्गीता आपल्याला वाचायचं होईना, भगवद्गीता समजेना, आणि दुसरी कुठली ग्रंथ वाचत बसता तुम्ही? गुरुचरित्र मानस आणि हे आणि ते. भगवद्गीता तुम्ही सिरियसली वाचा, सिरियसली श्रवण करा, सिरियसली समजावून घ्या. तुम्हाला कुठलं काही वाचायची गरज नाही. आणि कितीही तुम्ही देवी देवतांना प्रसन्न केला, कुठल्याही देवतेला प्रसन्न केला, तरी देवी देवता तुम्हाला तेच वरदान देणार आहेत जे तुम्हाला इथे परत बांधून ठेवणार आहे. हे भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण इतक्या व्यवस्थितपणे समजावून सांगतात. त्यामुळे देवी देवतांची पूजा अर्चना करणारे तर अल्पबुद्धीचे असतात, भगवंत म्हणतात. भगवंतांचा शब्द या अंतवंतु फलम तेषाम. त्यामुळे सगळं बंद केलं पाहिजे. आपण फक्त हृदय शुद्ध करण्याच्या मागे लागलं पाहिजे. हृदयामध्ये प्रेम सोडून काहीही आलं नसलं पाहिजे. कुठल्याही प्रकारचा स्वार्थ आला नसला पाहिजे, कुठल्याही प्रकारचा द्वेष आला नसला पाहिजे, मत्सर आला नसला पाहिजे, लोभ आला नसला पाहिजे. जर तो येत असेल तर ते घालवण्यासाठी मी काय करू? कोणाकडे जाऊ? आणि ते जातं फक्त आणि फक्त भगवंतांच्या भक्तिमय सेवेने. ते आपण मागच्या अध्यायामध्ये वाचलं, या अध्यायामध्ये पण वाचलं. दुसऱ्या कुठल्याही मार्गाने ते जात नाही. तेच करायचंय, बाकी काही करायची गरज नाही. कलियुगामध्ये तुम्ही करूच शकत नाही. हे पटायला खूप अवघड जातं आपल्याला, कारण आपल्याला भौतिक इच्छा असते अजून, मला हे मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे. काही लोक म्हणतात भगवंतांचं प्रेम, भगवत भक्ती मिळवण्यासाठी मी देवी देवतांची पूजा करतो, यज्ञ करतो. अरे मग डायरेक्टली मागा ना. असं कशाला खाताय?
भगवंत म्हणतात, मी इथे तुमच्या शेजारी तुमच्या हृदयात बसलोय, फक्त तुम्हाला वळून माझ्याकडे बघायचं आणि म्हणायचंय मला तुमची सेवा द्या. याची पूजा त्याची पूजा, हे यज्ञ ते यज्ञ करायची काहीच गरज नाही. एवढं सोपं आहे. आपली इच्छा नाही, आपले मन अजून प्रदूषित आहे, कलुषित आहे. भौतिक इच्छा, भौतिक कामना, इंद्रिय तृप्तीच्या, ममत्वाच्या, अहंकाराच्या, स्वामित्वाच्या सगळ्या इच्छा भरभरून अजून शिल्लक आहेत आपल्या हृदयामध्ये. ते अजून गेलेले नाहीत, ते घालवल्या पाहिजेत. कशा घालवायच्या? शुद्ध भक्तांच्या संघामध्ये भगवंतांची भक्तिमय प्रेममय सेवा करून. दुसरा कुठला मार्ग नाही त्याच्यावर. कलियुगामध्ये पण नाही आणि सत्ययुगामध्ये पण नाही. कुठल्याही युगामध्ये हाच एकमेव मार्ग असतो, भगवंतांची सेवा करणे. फक्त तिथपर्यंत पोहोचायचे मार्ग वेगवेगळ्या युगामध्ये वेगवेगळे असतात. हा यज्ञाचा जो मार्ग आहे तो शास्त्रामध्ये ऑफिशियली सांगितलेला आहे त्रेतायुगासाठी. द्वापर युगासाठी पण नाही, त्रेतायुगासाठी. त्रेतायुग संपल्यानंतर द्वापर युगात देखील कोणी यज्ञ करू शकत नाही, शास्त्रात सांगितलंय. आता तर कलियुग आहे. आहे की नाही हसण्यासारखी गोष्ट? सत्ययुगाचा युगधर्म आहे मेडिटेशन, ध्यान करणे. ध्यान करण्यासाठी जी एकाग्रता लागते ती नष्ट होते. ध्यान करण्यासाठी जे आयुष्य लागतं ते कमी होतं. म्हणून त्रेतायुगामध्ये सांगितलं यज्ञ करा. यज्ञ करण्यासाठी जी स्मृती लागते, जे आयुष्य लागतं, जे शिकण्यासाठी जे वेळ लागतो ते कोणाकडेच राहत नाही. द्वापर युग सुरू झाल्यावर आपलं आयुष्य कमी होतं, स्मृती कमी होते. म्हणून द्वापर युगात सांगितलं यज्ञ पण करू नका, फक्त भगवंतांची पूजा अर्चना करा. कलियुगाच्या सुरुवातीला सांगितलं पूजा अर्चा करण्या इतपत देखील तुमची आता पात्रता राहिलेली नाही. इतके तुम्ही घाणेरडे झालाय. आता फक्त नाम जप करा, तुमच्या हातात दुसरं काही नाही. हे प्रत्येक युगामध्ये युगधर्म बदलून सांगितलेला असतो शास्त्रामध्ये. आपण कशाला विनाकारण त्रेतायुगाचा आत्ता करत बसलोय? शास्त्र सांगतं त्रेतायुगाचं द्वापर युगात जमत नाही, कलियुगातल्या माणसाला कसं जमेल? आहे की नाही कॉमन सेन्सची गोष्ट? हो की नाही? आणि घाबरू नका. तुम्ही तो यज्ञ केला नाही, उद्यापासून शंकराच्या शिवजींच्या पिंडीचा अभिषेक बंद केला किंवा कुलदेवीला गेला नाही, कुलदेवतेला गेला नाही, तुमचं काही नुकसान होणार नाही. जे व्हायचंय ते होणारच असतं. जे काही तुमच्या आयुष्यात घडतंय ते तुमच्या कर्माचं फळ आहे. ते कुठल्याही देवी देवता थांबवू शकत नाही. काळ्या दगडावरची रेष आहे, तुम्ही हे पक्क लक्षात ठेवा. भक्तीची ही शक्ती असते, त्याचा सामना करायची आपल्या मनामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये शक्ती देते भक्ती. त्यामुळे भक्ती करा, दुसरं काही करू नका. हरे कृष्ण. मी घेतो वन मोर. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. भगवत गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण. कृष्ण